हॅलो मैत्रिणींनो, स्टिच अँड हॉबी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आपण आज शिकणार आहोत की पायपिंग कशी करायची किंवा मग तुम्हाला ह्या ज्या पट्ट्या ज्या सरळ तुम्ही क्रॉस कट केलेले असते ते सरळ जॉईन कशा करायच्या। खूप जणींचा प्रॉब्लेम काय होतो की पट्ट्या तर तुम्ही क्रॉस कट करता पायपिंगसाठी, पण ते जेव्हा जॉईन करता तेव्हा सगळ्यांचा गोंधळ उडतो। तर मी ह्या व्हिडिओमध्ये तेच शिकवणार आहे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला खालची जी पट्टी आहे, आपला खालचा जी पट्टी आहे ती सरळ आहे आणि दुसरी जी घेतलेली आहे ती मी क्रॉस घेतलेली आहे। तुम्ही बघू शकता, म्हणजे जेव्हा आपण असं ठेवतो तर त्याचा व्ही शेप रेडी झाला पाहिजे। तुम्हाला नेहमी हीच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा आपण जॉईन करताना पट्टी ठेवणार तर त्याचा व्ही शेपच रेडी झाला पाहिजे। हे बघा, तुम्ही बघू शकता मी जॉईन केल्यानंतर अगदी सरळ पट्टी आलेली आहे। आता मी तुम्हाला एक दुसरं पुन्हा एकदा दाखवते की हे बघा, माझी ही पट्टी सरळ आहे, दुसरी मी घेतली ती अशी क्रॉस ठेवली म्हणजे तिचा व्ही शेप झालाय। तुम्ही पुन्हा एकदा बघू शकता की तिचा व्ही शेप रेडी झालेला आहे आणि तिला मी असं क्रॉस स्टिच करणार आहे। सरळ आपल्याला स्टिच करायचं नाही, हे नेहमी जेव्हा पायपिंगला पट्टी घेतो ती क्रॉसच असली पाहिजे। हे बघा, तुम्ही पुन्हा एकदा दाखवते, सरळ एकदा पट्टी आपली पूर्ण रेडी झालेली आहे। आता एक मला याची तर जॉईन करायची गरज नाहीये, पण एक तुम्हाला लक्षात यावं म्हणून पुन्हा एकदा दाखवते। आपण इकडच्या याने जॉईन केली, तर ही तुम्हाला खालच्या भागाने जरी करायची असेल तर तुम्हाला असं क्रॉस ठेवायचं आहे, म्हणजे कॉर्नर टू कॉर्नर ठेवायचं नाहीये। याचा कॉर्नर पुढच्या साईडनं आणि खालच्या पट्टीचा कॉर्नर आपल्या साईडनं, म्हणजे अपोजिट कॉर्नर ठेवायचे आणि व्ही शेप, ह्या दोन गोष्टी तुमच्या लक्षात राहिल्या म्हणजे तुमची अगदी पट्टी सरळच येते। तुम्ही व्ही शेप लक्षात ठेवला म्हणजे तुमची पट्टी सरळच येणार। आता आपल्याला मी तुम्हाला याच्यामध्ये लगेच पायपिंग करून दाखवते। ही पट्टी मी फोल्ड वगैरे काहीच केलेलं नाही, ॲज इट इज जशी आहे मी तशीच जॉईन करायला घेते आहे। मी त्याला फोल्ड केलेलं नाही आहे किंवा मग एका साईडनं स्टिच पण केलेलं नाही आहे, मी जशी आहे तशीच घेतलेली आहे। मी तुम्ही बघू शकता पूर्ण मी जे जॉईंट आहे ते पण तुम्हाला इथे दाखवते। जॉईंटच्या साईडनं पण आपल्याला सरळ स्टिच मारता यायचे, तिथे पण काहीच करायचं नाही आहे। खूप जणी जॉईंटच्या जागेवर सरळ घेतात, क्रॉसच्या ऐवजी सरळ स्टिच मारून घेतात, तिथे घ्यायचं नाही आहे। याचा फायदा तो की जेव्हा आपण पायपिंग करतो, जर तुम्ही सरळ पट्टीने जॉईन केला तर पायपिंग तिथे जाड होती, क्रॉस असेल तर तुमची पायपिंग जाड होत नाही। म्हणजे त्याची जी स्टिच आहे, जॉईन केलेली जी स्टिच आहे ती एकाच याच्यावर येत नाही, क्रॉस असल्यामुळे ती गोल जागेवर फिरती, त्याच्यामुळे तुम्हाला क्रॉसच जॉईन करायची आहे। तो जो कॉर्नर निघलेला आहे तो कट करायचा नाही आहे, ऑलरेडी तो सरळ क्रॉसच ठेवायचा आहे, तो सरळ करून जॉईन नाही करायचा। हे बघा, तुम्ही अशा पद्धतीने बघू शकता। मी सगळ्या याच्यावर मी तुम्हाला कुठेच व्हिडिओ स्किप केलेला नाही आहे की जेणे तुम्हाला करून काही कन्फ्यूज होईल की कुठे कसं केलं। मी सगळं ॲज इट इज जशी लावलेली आहे तसंच तुम्हाला व्हिडिओ दाखवत आहे। हे माझं सिंगल ब्लाऊज पीस आहे। जर तुम्हाला अस्तरवाल्या ब्लाऊज पीसवर जरी करायचं असेल तर तुम्ही हीच पद्धत यूज करा, एकदा ट्राय करून बघा, अगदी तुमची पायपिंग अगदी व्यवस्थित येईल आणि तुम्हालाही आवडेल। हे बघा, माझं आता हे एक्स्ट्रा होतं, मी जे तुम्हाला लावलेलं दाखवलेलं होतं ते मी कट करून घेते, पूर्ण मी कट करून घेतलं, जेवढी आहे तेवढी मला लागते। आपण अगदी अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवणार आहे, लावतानाही मी अर्धा इंच समोर ठेवली आणि लावल्याच्याही नंतर मी अर्धा इंच ठेवूनच कट केली। आणि आता इथे देतोय आपण नॉच देणं अगदी गरजेचं आहे की नॉच दिल्याच्या नंतर तुमच्या पायपिंगला रिंकल्स पडत नाही। जर तुम्हाला समोर नसेल द्यायचं पण राऊंड शेप, जिथे जिथे राऊंड शेप असतो तिथे तुम्हाला नॉच द्यावाच लागतं। आणि हा राऊंड नेक आहे माझा, ऑलरेडी सिंगल ब्लाऊज असल्यामुळे राऊंड नेक आहे, त्याच्यामुळे मी इथे नॉच देणारच। तुम्ही कोणतीही पायपिंग करायच्या वेळेस किंवा मी पट्टी लावायच्या वेळेसही खूप वेळा सांगते की नॉच द्या, नॉच दिल्याच्या नंतर तुमच्या ब्लाऊजची फिनिशिंग पण छान येते आणि अगदी तुम्हालाही, म्हणजे जर फिनिशिंग आपल्याच ब्लाऊजची फिनिशिंग छान वाटली तर आपल्यालाही खूप आवडतं, जनरली मला तर होतं असं। आता हे बघा, मी हे जे आहे मी तुम्हाला दाखवलं, पट्टी घेतली, मी ब्लाऊज उलटं केलं आणि जो उरलेला भाग आहे तो सगळा आतमध्ये टाकला आहे। परत एकदा बघा, उरलेला भाग सगळा आतमध्ये टाकला आणि जी पट्टी आहे माझी ती त्याच्यावर मी अशी रॅप करते, म्हणजे त्याच्यावर अशी ठेवून देते आणि तसं स्टिच करणार आहे। तुम्ही व्हिडिओ मागे जाऊन परत एकदा बघू शकता, कन्फ्यूज होत असेल तर। आपण सगळा कपडा आतमध्ये टाकतोय आणि जी आपण पट्टी घेतलेली आहे ती त्याच्यावर ठेवतोय, म्हणजे आपला कपडासुद्धा दिसत नाही, जो आपण कट केलेला कपडा असतो। खूप वेळा होतं की पायपिंग केल्याच्यानंतर आतमधला कपडा दिसतो, तुम्ही ह्या पद्धतीने जर केली तर तुमचं पायपिंगचा आतमधला कपडाही दिसत नाही, फक्त तुम्हाला जी स्टिच आहे ती अगदी, म्हणजे त्या जो कपडा आतमध्ये टाकलेला आहे त्याच्यावरून मारायची आहे की जेणेकरून कपडा बाहेर येणार नाही। तुम्ही इथे बघू शकता की मी कशी करते आहे, मी त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे की म्हणजे लास्टपर्यंत की मी कसं केलेलं आहे।
पूर्ण कपडा आतमध्ये घ्यायचा आहे आणि त्या कपड्याच्या वरतून आपल्याला जो आपण पायपिंगची घेतलेली आहे पट्टी ती मारायची. आता माझी पायपिंगची पट्टीची जी रुंदी आहे ती आहे माझी 1.25 इंच. तुम्ही 1.5 इंचही घेऊ शकता अगर तुम्ही फर्स्ट टाइम बनवता येतं. म्हणजे थोडंसं एक्स्ट्रा पट्टी असेल तर तुम्हाला रॅप करायला सोपं जाईल. माझी 1.25 इंच आहे. रेग्युलर जेव्हा तुम्हाला प्रॅक्टिस होईल ह्या पद्धतीने तेव्हा तुम्ही 1.25 इंच घेऊ शकते. बघा मी इथे अर्धा इंचच एक्स्ट्रा ठेवलेला आहे. तुम्ही आता इथे बघू शकता आपली पट्टीला कुठेच घोळ आलेला नाही, म्हणजे असं राऊंड कुठेच झालेलं नाही, घोळ पण कुठे आलेला नाही. इथे घोळ नाही आला म्हणजे असं विचार करायचं की आपली बरोबर पद्धत चाललेली आहे. जर तुमचंही असंच झालं म्हणजे तर बरोबर येत आहे, तुमची पायपिंग पण छान येईल. जर कुठे घोळ झाला तर तुम्ही उसवून परत व्यवस्थित करून घ्या पायपिंग करायला लागायच्या अगोदर. आता हा जो एक्स्ट्रा होता अर्धा इंच तो मी मध्ये फोल्ड केला आणि असं राऊंड करून मी याच्यावरतून स्टिच मारणार आहे. आता हे बघा तुम्हाला परत एकदा दाखवते. अर्धा इंच जे आहे ते आतमध्ये टाकलं आहे, पूर्ण राऊंड करून घेते मी. तुम्हाला जिथे म्हणजे कन्फ्यूज होण्यासारखे आहे त्या मी प्रत्येक गोष्ट तुम्हाला परतच दाखवते, त्याच्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप करू नका. जर व्हिडिओ स्किप करून बघत असाल तर परत कन्फ्यूज होऊन जाईल. तुम्ही बघू शकता इथे मी थोडासा कपडा म्हणजे जो आपला पायपिंगचा आहे तो बाहेर ठेवून त्याच्यावरतून स्टिच मारून घेते. अगदी थोडासा ठेवायचा आहे. आता तुम्हाला सेम कलर असल्यामुळे थोडासा कन्फ्यूज होईल की दिसत तर नाही आहे, पण ऑलरेडी तुम्हाला पायपिंग झाल्याच्या नंतर लक्षात येईलच की आपला कपडा येतोय. हे बघा तुम्ही इथे बघू शकता की अशा पद्धतीने पायपिंग माझी आलेली आहे. तर तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करून बघा, तुम्हाला आवडती आहे का. तर मी तुम्हाला ही पण पूर्ण दाखवते, म्हणजे पूर्ण राऊंड शेपपासून आपली पायपिंग कुठेच चुकलेली नाही आहे किंवा मी कुठे स्किपही केलेलं नाही. पायपिंग करताना सुद्धा अगदी सगळं तुमच्या समोरच करत आहे. तुम्ही या पद्धतीने ट्राय करून तर बघा की होतंय की नाही छान. त्याच्यानंतर आता आपण हे बघा इथे राऊंड शेपमध्ये पण अगदी तुम्ही जर फर्स्ट टाइम करत असाल तर राऊंड शेपमध्ये अगदी हलक्या पद्धतीने घ्यायचं आहे. खूप घाई गडबड किंवा एकदा मशीन चालू केली लास्ट पायपिंग असं होतच नाही. कितीही मास्टर असेल तरी त्यांना पायपिंग करताना स्लो मशीन आणि हळूहळूच करावं लागतं. राऊंड शेप असेल तर मी तर सांगते की हळूहळूच घ्या, की नंतर उसवल्यापेक्षा तुम्ही आता जे स्लो करताय तेच बेस्ट करा. तुम्ही इथे बघू शकता मी राऊंड शेपपासून कसं घेते. एक थोडासा फोल्ड करून घ्यायचा, नंतर स्टिच मारून घ्यायची, थोडासा फोल्ड करून घ्यायचा, स्टिच मारून घ्यायची. आणि तुम्ही जे आहे तुम्हाला जर प्रॉब्लेम येत असेल तर मी जसं बॅक साईडनं पकडून ओढते आहे तसं तुम्ही ओढून घेऊ शकता, म्हणजे तुमची बॅकची जी आहे पायपिंग ती पण स्ट्रेट होऊन जाते तेव्हाच. हे बघा मी जसं एक बोटाने पाठीमागे ओढून घेते त्या पद्धतीने. आता हे आपण समोरपर्यंत आलेलं आहे. तुम्ही पूर्ण पायपिंग बघू शकता की मी कशा पद्धतीने केलेली आहे. त्याच्यानंतर हा जो अर्धा इंचाचा शेप आहे त्याला पण मी तसंच करणार जसं तिकडच्या साईडनं केलं होतं. आधी फोल्ड करणार आणि फोल्ड करून आतमध्ये टाकणार आहे आणि त्याच्यावरती स्टिच मारणार. तुम्हाला पायपिंगला हात शिलाई वगैरे कुठंही काही करायची गरज नाही आहे. तुम्ही इथे मी लॉक करून देते स्टिच. तुम्हाला स्टार्टिंगलाही स्टिच लॉक करायची आहे आणि एंडिंगलाही स्टिच लॉक करायची आहे. तुम्ही बघू शकता मी इथे पायपिंग रेडी झालेली आहे. तुम्ही आपली इथे राऊंड शेपच्या ठिकाणी पण पायपिंग बघू शकता कशी आलेली आहे. आणि हे जे आहे आपल्या बाजूला ती पण पायपिंग तुम्ही बघून घ्या, तुम्हाला कशी वाटते आहे पायपिंग आपली. त्याच्यानंतर ही माझी समोरच्या नेकची पायपिंग तुम्हाला मी पूर्ण दाखवते आहे. ही समोरच्या नेकची पायपिंग आहे. बॅक साईडनं पण दाखवते पूर्ण की जी बॅक साईड आहे ती आपली पायपिंग कशी रेडी झालेली आहे. हे बघा ही आपली बॅक साईडची पायपिंग आहे. तुम्ही अस्तरावर ही अशीच करू शकता, म्हणजे अस्तरचे ब्लाऊज आहे त्याच्यावरही हीच पद्धत यूज करा. सिंगल ब्लाऊज असेल तर त्याच्यावरही हीच पद्धत यूज करा. अगदी 4-5 जॉईन आले तरीही तुम्हाला, जर तुम्ही ह्या पद्धतीने जॉईन लावले तर तुम्हाला कुठेही घोळ येणार नाही. तुमचे 4 जॉईंट असू द्या 5 जॉईंट असू द्या काही फरक पडणार नाही. तर तुम्ही बघू शकता ही आपली समोरची आहे. त्याच्यानंतर ही बॅक साईडची पायपिंग. तर सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.